तर आपण यावरती लक्ष आपलं असणारच आहे। तुर्तास आपण इतर बातम्या पाहूयात। जर बघायला गेलं तर परळी विधानसभा मतदारसंघातल्या बँक कॉलनी या ठिकाणी मतदान केंद्रावर शरद पवार गटाचे नेते ॲडव्होकेट माधव जाधव यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ त्यांचं मूळ गाव असलेल्या घाटनांदूरमध्ये आज बंदचं आवाहन करण्यात आलं होतं आणि या बंदला मोठा प्रतिसाद देखील मिळालाय। या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांनी। बघूया। विधानसभा सार्वत्रिक निवडणुकामध्ये काल परळी विधानसभा मतदारसंघात मतदानादरम्यान झालेल्या राड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माधव जाधव यांना अजित पवार गटाच्या कार्यकर्त्याकडून मारहाण करण्यात आली। बँक कॉलनी येथे एका मतदार केंद्रावर गेले असता ही मारहाण झाली आणि या मारहाणीच्या निषेधार्थ आज जाधव यांचे जे मूळ गाव आहे घाटनांदूर येथे कडेकोट बंद पुकारण्यात आलाय आणि जे इथली बाजारपेठ ही पूर्णपणे बंद आहे। एरवी परळी अंबाजोगाई ते अहमदपूर या रस्त्यावरील बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उघडी असते आणि येथे बऱ्याच लोकांची वाहतूकही या ठिकाणी असते। मात्र आज बंद असल्यामुळे या रस्त्यावर वाहतूकही कमी आहे आणि एकंदरीतचे दुकानं आहेत ते सर्व बंद आहेत। त्यानंतर त्याआधी घाटनांदूर येथे मतदान केंद्रावर झालेल्या तोडफोडीमुळे आज घाटनांदूर येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी या ठिकाणी अतिरिक्त जो पोलीस बंदोबस्त आहे तो मागवला असून आता प्रशासन सतर्क झालेलं दिसून येत आहे। NDTV मराठीसाठी मी स्वानंद पाटील, घाटनांदूर, बीड।